बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। अहमद शाह अब्दालीचा राजकीय वंशज अमित शाह आले होते। पुण्यात येऊन त्यांनी भाषण केलं। त्यांना संघाचे हिंदुत्व मान्य आहे का असं म्हणत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्यावर घणाघात केला आहे। तसेच मी ढेकणाला आव्हान देत नाही म्हणत त्यांनी यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही तोप डागली आहे। पुण्यात ठाकरे गटाचा शिवसंकल्प मेळावा पार पडला। यावेळी ठाकरे चांगलेच बरसले होते। यावेळी बोलताना ते म्हणाले, अहमद शाह अब्दालीचे राजकीय वंशज अमित शाह पुण्यात आले होते। पुण्यात येऊन भाषण करून गेले। त्यांना संघाचं हिंदुत्व मान्य आहे का? चंद्रबाबू नायडू, नितीश कुमार हे काय हिंदुत्ववादी माणसं आहेत का? आमचे हिंदुत्व छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व आहे। साधू संतांचं, महाराष्ट्राला पुढे नेणारं आमचं हिंदुत्व आहे असे म्हणत कोर्टाला शेवटची विनंती करतो, नाहीतर नाच सोडतो असे उद्धव ठाकरे म्हणाले। पुढे त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा लक्ष केलं आहे। ते म्हणाले, 2 दिवसांपूर्वी मुंबईतल्या सभेत बोललो की एक तर तू राहशील किंवा मी राहील। माझ्या पायाशी कलिंगड ठेवलं होतं, त्यामुळे मी काही जणांना वाटलं मी त्यांना आव्हान दिलं। मी कोणत्याही ढेकणाला आव्हान देत नाही। मी म्हणजे माझा संस्कारी महाराष्ट्र आणि तू म्हणजे महाराष्ट्रावर दरोडे टाकणाऱ्या दरोडेखोरांचा पक्ष। ढेकणाला कधी आव्हान दिलं जात नाही। ढेकणं चिरडायची असतात। कुणीतरी हे आव्हान स्वतःवर घेतलं। माझ्या नादाला लागू नका असंही ते म्हणाले। मी म्हणतो तुमच्या नादाला लागण्या एवढ्या किमतीचे तुम्ही नाहीच, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे। उद्धव ठाकरे यांच्या डोक्यावरचा ताबा सुटला आहे। ते अत्यंत वैफल्यग्रस्त झाले आहेत। या वैफल्यातूनच ते अशा प्रकारचे शब्द वापरत आहेत। त्यावर काय उत्तर देणार? अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे। पुणे येथे आयोजित पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांवर निशाणा साधला होता। त्यावर फडणवीस यांनी देखील पलटवार केला आहे। मुंबईतल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी एकतर तू राहशील किंवा मी राहील असे आवाहन दिलं होतं। त्यानंतर फडणवीसांनीही पलटवार केला होता। माझ्या पायाशी कलिंगड ठेवलं होतं, त्यामुळे मी काही जणांना वाटलं की मी त्यांना आव्हान दिलं। मी कोणत्याही ढेकणाला आव्हान देत नाही। मी म्हणजे माझा संस्कारी महाराष्ट्र आणि तू म्हणजे महाराष्ट्रावर दरोडे टाकणाऱ्या दरोडेखोरांचा पक्ष। ढेकणाला कधी आव्हान दिलं जात नाही। ढेकणं चिरडायची असतात, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांवर टीका केली होती। त्यांच्या टीकेवरून फडणवीसांनी उद्धव ठाकरे डोके बिघडल्यासारखे बोलत असल्याचं म्हटलं आहे। उद्धव ठाकरे यांच्या डोक्यावरचा ताबा सुटला आहे। ते अत्यंत वैफल्यग्रस्त झाले आहेत। या वैफल्यातूनच ते अशा प्रकारचे शब्द वापरत आहेत। त्यावर काय उत्तर देणार असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे। अशा प्रकारे वैफल्यातून आणि निराशेतून ते डोके बिघडल्यासारखे बोलत आहेत। अमित शाह यांनी ते औरंगजेब फॅन क्लबचे असल्याचं म्हटलं होतं। तेच पुन्हा एकदा उद्धव ठाकरे सिद्ध करत असल्याचा खोचक टोला देखील देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे। आपण औरंगजेबचे फॅन क्लबचे आहोत हे उद्धव ठाकरे दाखवून देत असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। भाजपवर हिंदूंच्या मतांसाठी धडपडण्याची वेळ आली आहे। औरंगजेबाप्रमाणे भाजपची ही कबर येथेच खोदणार असल्याचा हल्लाबोल ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे। पुण्यात आज ठाकरे गटाचा शिवसंकल्प मेळावा पार पडला। यावेळी राऊतांनी भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली आहे। 2च दिवसांपूर्वी भाजप आता हिंदूंच्या मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी रणनीती आखणार असल्याचं बोललं जात होतं। याचाच उल्लेख करत राऊतांनी भाजपचा समाचार घेतलाय। यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले, एकनाथ शिंदे यांच्यासारख्या लफंग्यांना शिवसेना चोरता येणार नाही। पुण्याच्या पवित्र भूमीतून शिवसंकल्प मेळाव्याची सुरुवात होत आहे। छत्रपती शिवराय येथे जन्माला आले। औरंगजेब गुजरातमध्ये जन्माला आला होता। आम्ही मोदी शहांना औरंगजेबची औलाद का म्हणतो? कारण औरंगजेब आला, राज्य काबीज करून गेला। त्याला मोकळ्या वेळेत टोप्या विणण्याचा छंद आहे। तसेच काहीशे मोदींचे छंद आहेत असा टोलाही राऊतांनी लगावला आहे। पुढे संजय राऊत म्हणाले, औरंगजेबच्या बेगमने त्याला विचारलं होतं, जहापणा तुम्हाला काय मिळवायचं आहे? तेव्हा औरंगजेबने त्याच्या बेगमला महाराष्ट्र काबीज करणार असल्याचं म्हटलं होतं। संपूर्ण देश काबीज करून मी शांतपणे जगायला सुरुवात करेल असं तो म्हणाला होता। तेव्हा त्याची बेगम त्याला म्हणाली, आताच तुम्ही शांतपणे का जगत नाहीत? त्यांच्या आयुष्यात तो निवांतपणा आला नाही। शेवटी त्यांची कबर येतेच आहे। अशा प्रकारे भाजपची कबर येतेच खोदली जाणार आहे। त्यामुळे आता शिवसैनिकांना जागे करावे लागेल असंही राऊत म्हणाले। अनिल देशमुख हे त्यांच्या पीएच्या माध्यमातून पैसे घेत होते असा आरोप सचिन वाझे यांनी केला आहे। मी त्यांच्या पीएकडे पैसे देत होतो। याबद्दल सर्व माहिती मी फडणवीसांना पत्र लिहून दिली आहे असं वाझे यांनी म्हटलं। त्यांच्या या दाव्याने आता मोठी खळबळ उडाली आहे। वाझे यांचे हे पत्र अद्याप समोर आलेले नाही। मात्र ANI वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी माझ्याकडे अनिल देशमुख यांच्या विरोधात पुरावे असल्याचा आरोप केला आहे। तुरुंगातून वैद्यकीय तपासणीसाठी नेले जात असताना ANI वृत्तसंस्थेशी बोलताना सचिन वाझे म्हणाले, जे काही घडले त्याचे पुरावे आहेत। पैसे अनिल देशमुख यांच्या पीएमार्फत घेतले जात होते। CBIकडेही तसे पुरावे आहेत आणि मी एक पत्रही लिहिले आहे। देवेंद्र फडणवीस यांना मी सर्व पुरावे सादर केले आहेत असा दावा सचिन वाझे यांनी केला आहे। दरम्यान तुरुंगातून सचिन वाझे यांनी प्रथमच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत।
त्यामुळे राज्याचे राजकारण आता तापण्याची शक्यता आहे. वसुली प्रकरणात तुरुंगात असलेल्या सचिन वाझेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात वाझेंनी जयंत पाटलांचे देखील नाव असल्याचा दावा केल्याचं सांगितलं जात आहे. देशाच्या राजकारणात मोठ्या उलाढाली होण्याचे संकेत मिळत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होण्याची शक्यता वर्तवली जात होती. या दरम्यान देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये आहेत. त्यांचे नियोजित सकाळचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले. त्यांनी अचानक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे फडणवीस भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होण्याचे पुन्हा एकदा संकेत मिळत आहेत. भाजपचा नवा अध्यक्ष कोण होणार हा प्रश्न 2024च्या लोकसभा निवडणुकीपासून उपस्थित होतोय. कारण भाजपचे विद्यमान अध्यक्ष JP नड्डा यांची मोदी 3.0 सरकारमध्ये केंद्रीय आरोग्य मंत्रीपदी वर्णी लागली आहे. त्यामुळे त्यांची जागा कोण घेणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या प्रकरणी अनेक नावांवर अंदाज बांधल्यानंतर आता महाराष्ट्राचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. देवेंद्र फडणवीस आतापर्यंत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या कसोटीवर खरे उतरलेत. लोकसभा निवडणुकीत अपेक्षेनुसार निकाल आले नाही, त्याचवेळी त्यांनी राजीनाम्याचीही तयारी दर्शवली होती. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांनी सहकुटुंब भेट घेतली. त्यानंतर त्यांची अध्यक्षपदी वर्णी लागण्याची चर्चा वाढली आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधी राजकीय पक्षांमध्ये नाराजी नाट्य दिसून येत आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी विधानसभा मतदारसंघावरून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये वाद समोर आला होता. आता महाविकास आघाडीमध्ये देखील असाच प्रकारचा वाद समोर आलाय. नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून सुधाकर बडगुजर तर मध्य विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार वसंत गीते यांच्या नावावर ठाकरे गटाच्या बैठकीत एकमतानं निर्णय घेण्यात आला होता. ठाकरे गटाच्या या निर्णयावर आता शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्षानं आक्षेप घेतलाय. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी निवडणूक लढवावी असा एकमतानं निर्णय घेण्यात आला. तर नाशिकमध्ये विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार वसंत गीते यांनी निवडणूक लढवावी असा निर्णय घेण्यात आला होता. ठाकरे गटाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी एकमतानं हा निर्णय घेतला होता. मात्र आता ठाकरे गटाच्या या निर्णयावर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्षानं आक्षेप घेतलाय. नाशिकमध्ये विधानसभा मतदारसंघाची जागा ही काँग्रेस पक्षाला सुटावी अशी मागणी काँग्रेसच्या वतीनं करण्यात आली आहे. या संदर्भात काँग्रेसच्या बैठकीत देखील ठराव झाला असल्याची माहिती हेमलता पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे. त्यामुळे काँग्रेसचा ठाकरे गटाच्या निर्णयावर आक्षेप असल्याचं बोललं जात आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात मनसे आणि अजित पवार गटामध्ये संघर्ष निर्माण झालाय. त्या दरम्यानच राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड झाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला पोहोचले आहेत. वर्षा निवासस्थानी या दोघांमध्ये बैठक झाली आहे. विविध विषयांसंदर्भात या दोन्ही नेत्यांमध्ये ही बैठक झाल्याचं बोललं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार उरणमध्ये नुकतीच यशश्री शिंदे या तरुणीची हत्या झाली. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावं अशी मागणी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. नवी मुंबईत अक्षता म्हात्रे यांच्यावर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरण देखील फास्ट ट्रॅकवर चालवावं आणि दोषींवर कारवाई करण्याची मागणी राज ठाकरे यांनी केली आहे. याशिवाय पुण्यातील पूर, आरक्षण आणि जातीवाद या विषयावर देखील दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत मनसे नेते बाळा नांदगावकर, आमदार राजू पाटील, मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई हे देखील उपस्थित आहेत. तसंच मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे, अजित अभ्यंकर, वैभव खेडेकर, अभिजित पानसे आणि इतर पदाधिकारीही वरच्या बंगल्यावर दाखल झालेत. तसंच या बैठकीला राज्य प्रशासनातील मुख्यमंत्री कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे, गृहनिर्माण विभागाच्या प्रधान सचिव वलसा नायर सिंह, जलसंपदा विभागाचे अप्पर मुख्य सचिव दीपक कपूर, SRAचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर तसंच गृह विभाग, वित्त विभाग, MMRDA आणि इतर विभागांचे अधिकारी उपस्थित आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी ओपन चॅलेंज दिलंय. तुमच्याकडे पेन ड्राईव्ह आहे असा तुमचा दावा आहे. तुमच्याकडे असा पेन ड्राईव्ह असेल तर तो दाखवाच असं आव्हान महाजन यांनी दिलंय. देशमुख हे स्वतःची कातडी वाचवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्यावर बेछूट आरोप करत असल्याचा दावा देखील महाजन यांनी केलाय. माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे त्यांच्या PAच्या माध्यमातून पैसे घ्यायचे असा गंभीर आरोप निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी केलाय. याबाबत वाझे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून सर्व माहिती दिली असल्याचं वाझे यांनी माध्यमांना सांगितलं. त्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण चांगलंच तापलंय. या संदर्भात बोलताना अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर पलटवार केला होता. सचिन वाझे याच्या कोणत्याच वक्तव्यावर विश्वास ठेवता येणार नाही असं हायकोर्टानं म्हटलं असताना देखील त्याला हाताशी धरून देवेंद्र फडणवीस हे माझ्यावर आरोप लावत असल्याचं देशमुख यांनी म्हटलंय. हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा व्यक्ती आहे तर 2 खुनाच्या गुन्ह्यात अटक आहे. एका खुनाच्या गुन्ह्यातील अटकेत असलेल्या व्यक्तीवर विश्वास ठेवण्यासारखा व्यक्ती नसल्याचं अनिल देशमुख यांनी म्हटलं होतं. या संदर्भात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर पलटवार केलाय.
त्याला मंत्री महाजन यांनीही प्रत्युत्तर दिलंय.